उरणमधील ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंग प्रकल्प परिसरात सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास प्रचंड स्फोट झाला। या भीषण स्फोटानंतर क्षणार्धात आगीचं तांडव पसरलं। नागावसह परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये प्रचंड हादरे बसले। इतकेच नव्हे तर घरांच्या काचा फुटून नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। गॅस पाईपलाईन गरम झाल्यानं ही दुर्घटना घडल्याचं प्राथमिक अंदाज वर्तवले जात आहेत। स्फोटाचा आवाज एवढा प्रचंड होता की संपूर्ण परिसर हादरून गेला होता। दूरवरूनही उठणारा काळा धूर आणि प्रचंड ज्वाळा पाहून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। घटनास्थळी ओएनजीसीचे अग्निशमन पथक तसेच संकट व्यवस्थापन टीम तात्काळ दाखल झाली। अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान आग आणखी भडकण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून प्लांटच्या आजूबाजूचा परिसर तातडीनं रिकामा करण्यात आला। सुरक्षा कारणास्तव गॅस पुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला। अधिकाऱ्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय। मात्र वारंवार घडणाऱ्या गॅस गळती, स्फोट आणि आगीमुळे उरण आणि परिसरातील नागरिकांच्या जीवितास आणि मालमत्तेस गंभीर धोका निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे। रहिवाशांनी या दुर्घटनेबाबत सखोल आणि पारदर्शी चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, तातडीनं सुरक्षा सुधारणा कराव्यात अशी जोरदार मागणी केली आहे। तात्काळ अग्निशमन कारवाईमुळे मोठी आपत्ती टळली असली तरी नागरिकांच्या मनात भीतीचं सावट कायम आहे। वादळवारा लाईव्हसाठी घनश्याम कडू, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।